21 दिवसानंतर ती गाई पहिल्या वेताला मला 22 लिटर दूध देत होती. ह्या वेताला मी तिचं 40 लिटर दूध काढलं. तसेच त्या गाईची तब्येत पण छान मेंटेन आहे. नमस्कार, माझे नाव सचिन शिवाजी सूर्यवंशी, राहणार आळते, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. 15 मोठ्या गायी आहेत आणि 12 पाड्या आहेत. तरी मी कन्हैयाचं खाद्य वापरतोय. मी कन्हैया डायमंड 30+ 5 महिने झाले वापरतो. तरी त्याचा मला रिझल्ट चांगला आला आहे. माझी दुधात वाढ झाल्या, गायांची तब्येत चांगली मेंटेन राहिल्या. लहान पाड्यांसाठी गोबूस्ट वापरतो आणि गाभण काळात जन्नी वापरतो. फॅटचा पहिल्या खाद्यापेक्षा माझी फॅट 5-6 पॉईंटने वाढून आली. तसेच दुधात पण भरपूर वाढ झालेली आहे. आमच्या गोट्यावरती वनखंडे साहेब यांनी व्हिजिट केली. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही कन्हैया डायमंड प्लस वापरा. त्यांच्या रिक्वेस्टनुसार मी 2 गायींवर ट्रायल घेतली. त्याचे रिझल्ट मला तुफान मिळाले. त्यामुळे मी कन्हैया डायमंड प्लस खुराक वापरतो पूर्ण गायींसाठी. बाकीचे आसपासची लोक विचारतात कोणतं खाद्य वापरता म्हणून. आम्ही कन्हैया डायमंड 30+ वापरतो म्हणून सांगतो. माझ्याजवळ 15 गायी आहेत. त्यातील मी एका गायीला गाभण काळात 8व्या-9व्या महिन्यामध्ये जन्नी स्पेशल वापरलं आणि त्या गायी वेल्यानंतर त्या गायीला डायमंड प्लस 30+ वापरलं. 21 दिवसानंतर ती गायी पहिल्या वेताला मला 22 लिटर दूध देत होती. ह्या वेताला मी तिचं 40 लिटर दूध काढलं. तसेच त्या गायीची तब्येत पण छान मेंटेन आहे. बाकी दूध उत्पादकांनी कन्हैया डायमंड 30+ वापरावं. रिझल्ट खूप छान आहे.